माहिती नाही आहे आपल्याला, ते आपण एक्स ॲझ्युम करतो, हे तर माहिती आहे ना. तर त्याला फोर्थ प्रोपोर्शनल असं म्हणतात. तर सपोज इथं दिलेली आहे तुम्हाला की एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. तर 6h/15 आणि 2h/x म्हणजे काय, 6/15 इज इक्वल टू 2/x. जेव्हा इथे इक्वल साईन असते तेव्हा आपण काय करतो, इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, हे सगळं माहिती आहे. मग काय ना, इथे 6 × x इज इक्वल टू 15 × 2, राईट. मग आता हे x आहे, हे 15 × 2. आता हा जो आहे तो काय आहे, 6 इकडे मल्टिप्लायमध्ये आहे, तो इकडे आल्यानंतर काय होणार आहे, लेफ्ट कडनं राईटला तो काय होणार, डिवाइड होणार, बरोबर. आता तुम्हाला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय, 2 × 1 = 2, 2 × 3 = 6 आणि 3 × 1 आणि 3 × 5 = 15, राईट. म्हणजे सिम्प्लिफाय केलं. हे कळलं कसं सिम्प्लिफाय करायचं, अगदी इझी आहे. नाही समजलं तर सांगा. समजलं हे. मग आता काय झालं, रिमेनिंग किती आहे तुमचं 5, म्हणजे तुमची काय झाली, ही एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे 5. हे अगदी म्हणजे सिम्पल. सेम प्रॉब्लेम आहे सुद्धा. 15h/27 आणि x/45. म्हणजे पुन्हा काय येणार आहे, 15/27 इज इक्वल टू x/45. पुन्हा काय इक्वल साईन आहे, म्हणजे आपण काय करणार, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. मग पुन्हा आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे 15 × 45 आणि हे 27 जे आहे ते मल्टिप्लायमध्ये इकडे काय होणार, डिवाइड होणार. आता हे कसं सिम्प्लिफाय केलं कळते काय, तुम्हाला मी जी टेक्निक सांगितली होती, 3ने डिवाइड करायचं का, पुन्हा 2ने कधी आपण डिव्हिजिबल करू शकतो, लास्ट नंबर चेक करून, सेम टेक्निक इथे वापरायची आहे तुम्हाला. काय केलं मी पहिले, इथे 15ला कितीने डिवाइड केले, 3ने. 3 5 खाली सेम काय केलं, खाली पण 3 डिवाइड केल्यामुळे इथे किती आले, 27चे किती आले तुमच्याकडे, 9 आले. पुन्हा काय केलं, मग पुन्हा 3 3 केलं, पुन्हा काय केलं 45ला 3 1 आणि पुन्हा इथे किती आलं, वरती 5 आलं. म्हणजे हे किती रिमेनिंग आहे तुमचं, न्यूमरेटरला 5 × 5 दॅट इज 25. ही कशाची व्हॅल्यू आली तुमची, 25 एक्सची व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजे तुम्हाला याला काय म्हणतात की तुम्ही 3 नंबर्स दिलेले आहेत, तुम्हाला काय सांगितलं, सेम फाइंड द फोर्थ प्रोपोर्शनल बनतात. म्हणजे जर तुम्हाला माहिती नाही आहे, हा तुम्हाला म्हणजे काढायचा आहे, ते आपण काय करणार, तिथे एक्स ॲझ्युम करणार. म्हणजे काय, 6h/8 इज इक्वल टू 10h/x. पुन्हा 6/8 इज इक्वल टू 10/x. पुन्हा सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन, 6 × x इज इक्वल टू 10 × 8. पुन्हा काय केलेले बघा, डिवाइड केला. आता ह्या टेक्निक तुम्ही बघितलं ना, किती सिम्पल सांगितलं होतं. 2 3 5ची मी टेक्निक सांगितलेली, तर सेम इथे केलेलं आहे. 2ने डिवाइड केलेलं आहे, 2 5 = 10 आणि 2 3 = 6. पुन्हा काय झालं, 8 × 5 दॅट इज 40. 40 डिवायडेड बाय 3. आता इथे मी डिवाइड केलं का, कारण इथे काय आहे, हा तुमचा कुठला नंबर आहे, लास्ट 40 म्हणजे किती आलं, 0 म्हणजे काय, इवन. इथे जर तुम्ही 5ने डिवाइड केलं तर इथे खाली होतंय का, डिनम नाही आहे. तर तुम्हाला काय करणार, इथे हा तुम्हाला इथे डिव्हिजनच करावी लागणार. मग 3ने डिवाइड केल्यानंतर काय येणार, इथे बघा 3 1 = 3, पुन्हा 1 रिमेनिंग आहे, 3 3 पुन्हा मी पॉईंट चिन्ह दिलं, हे 3 3 तुमच्या काय होतं ते पुढे कंटिन्यू होणार, म्हणजे 13.33 असं त्याचं फायनल आहे. हे तुमचं आता सिम्पल झालं. पण तुम्हाला काय आहे, त्याच्यामध्ये वर्ड्स प्रॉब्लेम येतात. वर्ड्स प्रॉब्लेममध्ये पुन्हा काय असते, डायरेक्ट प्रपोर्शन एक असतं आणि इनव्हर्स प्रपोर्शन. डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय सांगा, माहिती आहे का, डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय असतं आणि इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय. समजा तुम्हाला असं सांगितलं की कुठलं पण समजा 1 किलो म्हणजे शुगर तुम्हाला आणायची आहे आणि मग किती त्याची एक तुम्हाला व्हॅल्यू सांगितली की बाबा त्याची काहीतरी प्राईस आहे. तर काय होणार आहे, शुगरचे तुम्ही जेव्हा क्वांटिटी वाढवतात तसं इकडे काय होणार आहे, प्राईस पण वाढणार आहे. मग त्याला काय म्हणणार तुम्ही, डायरेक्ट प्रपोर्शन. हे डायरेक्ट प्रपोर्शनचं एक एक्झाम्पल झालं. तसं इनव्हर्स प्रपोर्शनमध्ये काय होतं, इनव्हर्स म्हणजे की तुम्ही एक संख्या वाढवली की किंवा वाढली तर काय होणार आहे, खाली न वाढता कमी होणार आहे, त्याला काय म्हणतात, इनव्हर्स प्रपोर्शन. म्हणजे सपोज आपण बघूयात पुढे, काही एखादं काहीतरी तुम्हाला वर्क करायचं, मग त्याला इतके कामगार लावले किंवा कुठलं तरी तुम्हाला एखादी नोटबुक रीड करायची आहे, इतके पेजेस तुम्ही एका दिवसामध्ये रीड केले, तर मग तुम्ही पेजेस वाढवले तर ते डायरेक्टमध्ये वाढणार आहे का कमी होणार आहे, तर ते त्याला काय म्हणणार, कमी झालं, सेम प्रमाणात वाढलं तर आपण काय म्हणतो, डायरेक्ट प्रपोर्शन म्हणतो. पण जर कमी झालं तर काय म्हणणार, त्याला इनव्हर्स प्रपोर्शन म्हणणार. आता इथे काय झालेलं एक्झाम्पल, एजेस ऑफ माधव, अजित अँड दिलीप आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. If Madhav is 4 years old and Dilip is 9 years old, what is the age of Ajit? तर इथे काय करणार तुम्ही, अजितचं जी व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे, अजितचं एज तुम्हाला काढायचं, मग तुम्ही काय करणार, तिथे त्याचं एज तुम्ही एक्स ॲझ्युम करणार, बरोबर. मग अजितचं एज आपण काय केलेलं आहे, एक्स इयर असं ॲझ्युम केलेलं आहे. प्रोपोर्शन त्यांनी सांगितलेलं आहे की माधवचं किती दिलेलं आहे, 4 years.
म्हणजे अजितचं तुम्हाला काय करायचं काढायचं म्हणजे 4s2x इज इक्वल टू सेम. त्यांनी काय सांगितलं की सेम प्रपोर्शनमध्ये म्हणजे अजित आणि दिलीप यांच्या सेम प्रपोर्शनमध्येच ह्याचं एक हे होतं. त्यामुळे 4s2x इज इक्वल टू काय करणार पुन्हा x(s2) नाही सेम तुम्ही 4 डिवायडेड बाय x इज इक्वल टू x अपॉन x सेम पुन्हा काय करणार इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येणार आहे 9 into 4 इज इक्वल टू x into x इज दॅट इज x स्क्वेअर. म्हणजे काय झालं 9 into 4 दॅट इज 36 x स्क्वेअर इज इक्वल टू 36. स्क्वेअर रूट काढणार माहिती ना 36चं स्क्वेअर रूट किती येतं 6. म्हणजे त्याचं एज किती आलेलं आहे कुणाचं अजितचं जे आपण ॲज्युम केलं होतं x ते किती आलेलं आहे 6 years old. हे झालं डायरेक्ट प्रपोर्शन.